नुकताच आपण सगळ्यांनी मैत्री दिन साजरा केला। कुणी कृष्ण सुदाम्याच्या मैत्रीची उदाहरणं दिली असतील, कुणी मैत्रीचे व्हिडिओ स्टेटसला ठेवले असतील। पण याच मैत्रीमध्ये जेव्हा अहंकार, संशय आणि वाद येतात, तेव्हा हे नातं कुठल्या थराला जाऊ शकतं, याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे। नाशिकमध्ये मित्रानेच मित्राचा विश्वासघात केलाय आणि त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। विशेष म्हणजे वाद मिटवण्याच्या बहाण्याने हात पुढे केला आणि हात मिळवताच पुढच्या क्षणीच गोळ्या झाडण्यात आल्यात। अवघ्या काही सेकंदामध्ये त्यानंतर होत्याचं नव्हतं झालंय आणि या घटनेने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। त्यामुळे नेमकं काय घडलंय, सुमितचा जीव घेण्यामागचं काय कारण होतं आणि या मित्रांनीच मित्राचा जीव का घेतलाय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। रविवारची संध्याकाळ नाशिकच्या गोसावीवाडी परिसरामध्ये नेहमीप्रमाणे दुकानांमध्ये गर्दी आणि रस्त्यावर लोकांची वर्दळ सुरू होती। सायंकाळी साधारण 7 वाजताच्या सुमारास सुमित अरुण पगारे हा त्याचा मित्र सुमित भाटिया आणि आकाश बोर्डे यांच्यासोबत टीए हॉस्पिटल समोरील गंगोत्री जनता स्टोअर मध्ये पान मसाला घेण्यासाठी थांबला होता आणि सुमितला कदाचित कल्पनाही नसेल की काही क्षणातच त्याच्यासोबत नेमकं काय घडणार आहे। कारण काही वेळातच तिथे अर्जुन सुरेश पिवाल, शिवा सुरेश पिवाल, त्याचबरोबर मनोज उर्फ मन्ना भारत गांगुर्डे, राजिक शेख, राहुल सोनवणे, निशांत भारती, शाहिद शेख, आयुष भारती, अक्षत गोसावी, राजवीर गांगुर्डे, आशिष पिवाल, साद पठाण, अमोल उत्तम वाघ आणि पराग मिलिंद कुलकर्णी असे तब्बल 14 जण तिथे आले आणि जुन्या वादाचा मुद्दा काढत सुमित सोबत त्यांनी वाद घालायला सुरुवात केली। बोलता बोलता या सगळ्यांमध्ये शिवीगाळ सुद्धा सुरू झाली आणि काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली। कारण या टोळक्याने सुमित आणि त्याच्या मित्रांना घेरलं। त्यात रजिक शेख हा सुमितच्या जवळ गेला आणि आपल्यातील वाद मिटवू असा तो म्हणाला। तेव्हा सगळ्यांना वाटलं की चला वाद मिटलाय, सगळं शांत होईल। पण पुढच्याच क्षणी रजिकने सुमित सोबत हात मिळवण्याचा बहाणा केला आणि सुमितने देखील वाद संपवण्याच्या उद्देशाने हात पुढे केला। दोघांनी हात मिळवला, मात्र पुढच्या क्षणी रजिक शेखने सुमितचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने कमरेला लावलेलं पिस्तूल बाहेर काढलं आणि काही काळाच्या आतच त्याने सुमितच्या अंगावर 2 गोळ्या झाडल्या। दरम्यान अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। लोकांची सुद्धा धावपळ सुरू झाली। त्या दरम्यान सुमित जो आहे तो या गोळीबारीमुळे अत्यंत गंभीर जखमी झाला, रक्तबंबाळ झाला। त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये सुद्धा नेण्यात आलं, मात्र या हल्ल्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दुसरीकडे हल्लेखोरांनी गोळी झाडताच तिथून पळ सुद्धा काढलाय। यानंतर घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू करण्यात आलाय। पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने संशयितांचा माग काढण्यास सुद्धा सुरुवात केली आहे आणि घटनास्थळी पाहणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेण्यात आली आहे आणि संशयितांच्या हालचालींचा आता माग काढण्यात आलाय। दरम्यान गोसावीवाडी परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात सुद्धा आलाय। संशयित कुठे लपून बसलेत याची माहिती आता घेत वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा शोध मोहीम राबवली जाते। या सगळ्या तपासादरम्यान पोलिसांनी गोसावीवाडी आणि परिसरामध्ये लपून बसलेल्या 10 संशयितांना ताब्यात घेतलं। यामध्ये एका अल्पवयीन संशयिताचा देखील समावेश आहे। मात्र या प्रकरणातील 4 प्रमुख संशयित अद्याप पोलिसांच्या हाती काही लागलेले नाहीयेत आणि यामध्ये रजिक शेख, शिवा सुरेश पिवाल, राहुल सोनवणे आणि निशांत भारती यांचा समावेश आहे। या चौघांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं आता वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा रवाना करण्यात आली असून त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे सुमितची हत्या नेमकी का करण्यात आली। तर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या घटनेमागे या सगळ्यांमधील जुना वाद असल्याचं देखील म्हटलं जातंय। मात्र हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला होता, तो किती दिवसांपासून सुरू होता आणि या वादातून याआधी काही घटना घडल्या होत्या का, शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुमितची हत्या करण्याचा कट आधीच आखण्यात आला होता का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांकडून शोधली जात आहेत। यासोबतच परिसरातील वर्चस्व वादाचा देखील यामागे संशय असल्याचं म्हटलं जातंय। कारण हत्या अचानक झालेल्या वादातून झाली असेल तर आरोपींकडे पिस्तूल नेमकं कसं आलं आणि सुमितच्या अगदी जवळ जाऊन हात मिळवणी करण्याची योजना किंवा हा जो काही प्लॅन रचला गेला होता तो आधीच कोणी ठरवला होता का, या सगळ्याचा देखील आता पोलीस तपास करतायत। आणि गोळीबारानंतर पळून जाण्यासाठी काही नियोजन करण्यात आलं होतं का, शिवाय
या 14 जणांपैकी नेमकी कुणाची काय भूमिका होती हे प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी आहेत। विशेष म्हणजे सुमितची हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली त्यामुळे या प्रकरणाची चर्चा अधिकच वाढली आहे। आणि ते म्हणजे अर्थातच समोरच्या व्यक्तीसोबत वाद सुरू असताना अचानक त्याच्याशी हात मिळवायचा, वाद मिटवण्यासाठी त्याचा विश्वास संपादन करायचा आणि त्याचा हात पकडायचा आणि त्याच क्षणी गोळ्या झाडायच्या, म्हणजेच विश्वासाचा गैरफायदा घेत दगाफटका करायचा। त्यामुळे नाशिकमध्ये घडलेल्या या हत्याकांडाची तुलना आता मुळशी पॅटर्न स्टाईलशी देखील केली जाते। सध्या पोलिसांनी 10 संशयितांना ताब्यात घेतलं असून 4 प्रमुख संशयितांचा शोध सुरू आहे। त्यामुळे आता या चौघांना पोलीस कधी ताब्यात घेतात, या हत्येमागचं खरं कारण काय होतं, पिस्तूल कुठून आलं आणि या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण आहे, या प्रश्नाची उत्तरं पोलीस तपासातून समोर येणं बाकी आहे। मात्र गेल्या काही काळामध्ये नाशिक गुन्हेगारीच्या सावटाखाली आल्याच्या अनेक घटना समोर आल्यात। म्हणजेच जे नाशिक पूर्वी धार्मिक मंदिरं, ऐतिहासिक वारसा यासाठी ओळखलं जायचं, ते आता गुन्हेगारी, भोंदूगिरी यासाठी ओळखलं जाऊ लागलंय। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुमचं या सगळ्या प्रकरणाबद्दलचं, या घटनेबद्दलचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।